अकोला शहरातील जुने शहर परिसरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। डाबके रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जकात नाका परिसरातील कॅनॉल नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला। आज दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती। स्थानिकांच्या माहितीनुसार काही दिवसांपासून एक पती-पत्नी पोलिसांनी पूर्वी उभारलेल्या बसण्याच्या निवाऱ्यात राहत होते, मात्र आज अचानक त्या महिलेचा मृतदेह नाल्यात आढळल्याने मृत्यूचे कारण अद्याप गूढ आहे। या दरम्यान घटनेची माहिती मिळताच डाबके रोड पोलीस स्टेशन ठाणेदार दीपक कोळी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे। पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। तर दुसरीकडे स्थानिक नगरसेवकांनी तातडीने या निवाराचा उपयोग करावा, अन्यथा निवारा हटवावा अशी मागणी केली जात आहे। पोलीस विभागाने लाखो रुपये खर्च करून शहरामध्ये पोलीस निवारे बांधले, परंतु या निवाऱ्यांचा उपयोग न होता दुरुपयोग होत आहे। अशीच एक घटना डाबकेवर घडली। इथे एक कुटुंब राहायचे आणि आज ते दारू पिऊन नालीमध्ये पडले आणि त्याचा मृत्यू झाला अशी शंका पाहणारे नागरिक आणि या सभोवतालचे नागरिक शंका व्यक्त करत आहे। आपण पाहतो की मी नगरसेवक या नात्याने पोलीस प्रशासनाला विनंती करेल, एक तर या पोलीस निवाऱ्याचा उपयोग करा, अन्यथा हे जे पोलीस निवारे शहरामध्ये तुम्ही ठेवले याची कुठेतरी विल्हेवाट लावावा। कारण याची विल्हेवाट न लावली आणि त्यांनी उपयोग नाही केला तर एखादी मोठी घटना सुद्धा अशीच डाबकेवर जशी घडली तशी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते। पोलीस विभागाने या निवाऱ्याचा उपयोग करावे, अन्यथा हे तात्काळ काढावे अशी मी नगरसेवक या नात्याने त्यांना विनंती करेल।